हर हर महादेव। हर हर महादेव। अभिषेक घालून चल चल। वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमयी ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, पावसाळा आला की नाशिक हे स्वर्ग होऊन जातं. नाशिकच्या आजूबाजूचे डोंगर, आजूबाजूच्या दऱ्या, धबधबे आणि ढगांनी आच्छादलेले इथली शिखरे खरंच बघण्यासाठी अतिशय सुंदर होऊन जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी पूर्ण नाशिककर हे बाहेर पडत असतात. अशाच ठिकाणी एका मंदिरात मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. मंदिर आहे जटायूचं मंदिर. जेव्हा रामायणामध्ये जटायू जखमी झालेला होता आणि राम तिथे जाऊन जटायूला त्यांनी पाणी पाजलं आणि जिथे जटायूला मुक्ती मिळाली अशा ठिकाणी एक जटायूचं मंदिर आहे. तसं भारतातलं एकमेव मंदिर असं ह्या मंदिराला समजलं जातं. तर अशा मंदिरामध्ये आज आपण निघालो आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही राहा माझ्याबरोबर. मित्रांनो, टाकेदला जाण्यासाठी नाशिकहून तसे तर दोन रस्ते आहे. एक आहे घोटी मार्गे आणि दुसरा आहे दारणा धरणाच्या कडनं. आपण दारणा धरणाकडनं जाणार आहोत कारण हा रस्ता खूपच सिनिक आहे. रस्त्यामध्ये खूप छान ग्रीनरी आहे. दारणा डॅम आहे. तर हा पण सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतो आणि पोचू आपण टाकेदपर्यंत. नाशिकच्या पंचवटीहून माता सीता हरण केल्यानंतर रावण पुष्पक विमानातून आकाशमार्गे जात होता. माता सीता मदतीसाठी आक्रोश करत होती. मदतीची आर्त हाक ऐकून जटायू मदत करण्यासाठी सरसावला. रावणाचा मार्ग रोखला. जटायू आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झाले. जटायू धारातीर्थी पडला. प्रभू श्रीराम थोड्या वेळाने तिथे पोचले. जटायूची अवस्था बघून व्यथित झाले. जटायूने पाण्याची याचना केली.
श्रीरामांनी जमिनीत बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला, तेच हे पवित्र ठिकाण टाकेद. म्हणूनच ह्याला सर्वतीर्थ असे नाव पडले. आता आपण पोचलो आहोत टाकेदला आणि आता मंदिराकडे आपण जात आहोत. काम करायचं ते नाही. मंदिराकडे जाण्यासाठी छानशा पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहे आणि त्याच्या बाजूला हे सुंदर असे शॉप्स लावलेले आहेत जिथे पदार्थ, प्रसाद आणि वेगवेगळ्या गोष्टी, पूजेचे सामान आपल्याला मिळते. रेणुका मातांची खूपच सुंदर अशी मूर्ती सिंहावर आरूढ आपल्याला दिसते. संगमरवरी असलेली ही मूर्ती अष्टभुजा आहे आणि सिंहावर आरूढ आहे. अतिशय मन प्रसन्न करणारं असं हे दृश्य. हे राम लखन जी महाराज यांची समाधी आहे आणि मागच्या साईडला त्यांची मूर्ती पण आहे. त्यांनी ह्या परिसरामध्ये पूर्ण आयुष्य तप करण्यामध्ये व्यतीत केलं. त्यांची इथे समाधी आहे आणि छानसं मंदिर पण. तिच्या चारी कोपऱ्यांमध्ये आपल्याला ज्ञानेश्वर, नवनाथ आणि बटू दिसतात. पूर्ण समाधी ही संगमरवरी दगडामध्ये बनवण्यात आलेली आहे. तिथे रामलखनजी महाराजांच्या पादुका पण आपल्याला बघायला मिळतात. मनकामेश्वर महादेव मंदिर. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला एक छोटेखानी नंदी दिसतो. काळ्या पाषाणामध्ये नंदीची मूर्ती आहे. बरोबरच मांगल्याचं, पावित्र्याचं प्रतीक असलेलं कुर्मावतार आणि मनकामेश्वर महादेव मंदिर. महादेवाचं शिवलिंग आपल्याला इथे बघायला मिळतं. त्याच्यावर अखंड तीर्थाची अभिषेक चालू आहे, त्याची व्यवस्था केली आहे. मागे आपल्याला श्री गजानन यांची मूर्ती दिसते. जटायू मंदिर. जटायूची मूर्ती.
बरोबरच आपल्याला श्रीकृष्ण, बाल श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दिसतात. जटायूंचं मंदिर असलेलं हे एकमेव ठिकाण आहे. ठिकाणी श्रीरामांनी बाण मारून झऱ्याची निर्मिती केली. ते हेच ठिकाण. या इथे एक झरा आहे आणि या झऱ्याचं पाणी आपल्याला बघायला मिळतं इथे. अतिशय पवित्र असं हे ठिकाण मानलं जातं. प्रभू श्रीराम व सीतामाता यांच्या पदस्पर्शाने पुनीत भूमीत बलाढ्य रावणाशी लढताना पराक्रमी जटायूंच्या समर्पणाने पावन झालेल्या व श्रीरामचंद्रांच्या बाणाने नतमस्तक होऊन अवतरलेल्या प्रयाग तीर्थासह सर्व तीर्थक्षेत्रास हे ठिकाण अर्पण करण्यात आलेलं आहे. हे बाजूला असलेलं तीर्थ ज्याला आपण पुष्करणी म्हणतो. भाविक आता इथे तीर्थामध्ये हातपाय धुवून शुचिर्भूत पवित्र होण्याचा प्रयत्न करतात. असं मानलं जातं की इथे आपले पाप सगळे नष्ट होतात. त्यामुळे ह्या भागाला आणि या पुष्करणीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याच्या मागे आपण बघू शकता या मंदिराचा निसर्गरम्य परिसर. पूर्णपणे जंगलामध्ये असलेलं हे मंदिर आहे. गर्द वनराई, आजूबाजूला असलेला हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर आणि भंडारदरा हे या जागेचं वैशिष्ट्य आहे. खरंच खूपच सुंदर आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता आत्ता ते जटायू आणि रावण यांच्या युद्धाची कथा इथे सांगितली जाते आहे आणि बरेच बालगोपाल इथे येऊन ही कथा ऐकता आहेत. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या सभ्यतेमध्ये आणि आपल्या सनातन धर्मामध्ये इतकं इंटरेस्ट दाखवताना खरंच मन अभिमानाने भरून येतंय आणि पुढचा काळ आपला निश्चितच अतिशय सुखद असेल याची खात्री पण पटते आहे. अतिशय सुंदर पद्धतीने इथे कथा वाचन चालू आहे आणि बालगोपाल इथे खरंच तन्मयतेने ऐकताय आहे. तो हम लोग भी जब हमारे सामने कभी कुछ गलत चीज होती होगी, विल यू टॉलरेट दैट? जोर से तो क्या करेंगे हम लोग? इथे एक शिवलिंग आहे आणि शिवलिंगातलं जी पिंडी असते ती शिवलिंगाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. या शिवलिंगामध्ये हात टाकून ती पिंडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. असं म्हणतात ती पिंडी जर हाताला आली आणि शिवलिंगामधनं बाहेर आणता आली तर तुमच्या मनामधली सगळी मनोकामना ही पूर्ण होते. आत्ताच एक भाविक लिंग परत शिवलिंगामध्ये ठेवताना दिसत आहे. हर हर महादेव. हर हर महादेव. अभिषेक हर हर. ए शुभंगियाचा व्हिडिओ घ्या आधीचा, परत ट्राय करतो. झालं तर झालं. प्रेम करतो की करतोय पहिले. माझे बघा पिंड आहे. ए उर्विश सर उर्विश. हात लांब असा हा
आपल्या हातात आलं तर त्याच्यानंतर ते पुष्करणीमध्ये घेऊन जाऊन त्याला अभिषेक केला जातो आणि त्याच्यानंतर दर्शन घेऊन मग पुन्हा ते शिवलिंगामध्ये ठेवण्यात येतं. खरंच एक अद्भुत अशी ही घटना आहे आणि ही घटना बघण्याचा योग मिळाला हेही एक अद्भुतच आहे. शिवलिंगामधनं लिंग काढण्यासाठी आणि आपली मनोभावना पूर्ण होते का नाही हे बघण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी. एक असं छोटंसं कुंड आहे ज्याला प्रयागराज कुंड असं म्हटलं जातं. सती माता मंदिर आणि हा इथला रम्य परिसर. इथे महंत श्री गोदावरीजी महाराज यांचं एक सभागृह आहे आणि सभागृहामध्ये भाविकांच्या जेवणाची किंवा राहण्याची सोय आपल्याला केलेली दिसते. तसेच छोटेखानी काही कार्यक्रम असतील, लग्न समारंभ म्हणा किंवा मुंजी म्हणा, हे आपल्याला इथे करता येतात. तर मित्रांनो, मंदिराचं सौंदर्य आणि मंदिराची विशेषता, मंदिरांचं महत्त्व, नवीन नवीन ठिकाणं मी आपल्याला आपल्या चॅनलवर दाखवत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पोचवा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन मंदिराच्या, नवीन ठिकाणाच्या शोधामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड गुड बाय.